एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार आज दिला जाईल। 7 एप्रिलला 56% पगार आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं। 34,000 कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासूनचं वेतन रखडलंय। केंद्र सरकारच्या वतीने येणारे 800 कोटी रुपये रखडल्यामुळे पगारही रखडले। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवरती तर उद्या शून्यावरती जाईल। संजय राऊत यांची टीका। काही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त 500 रुपये इतकाच हप्ता मिळणार, यावरती राऊतांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमध्ये जाचक अटी न ठेवता महिलांना लाभ दिला जाईल। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। गरीब महिलांसाठी योजना असून कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ही माहिती। नागपूरच्या शिक्षक भरतीमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 100 पेक्षा अधिक शिक्षकांची भरती। 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूच्या नंतरही त्यांच्या सहीचा वापर। बोगस सहीच्या माध्यमातून 2016 ते 2024च्या दरम्यान बोगस शिक्षकांची भरती। नागपूरमधल्या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती। पुण्यामधील आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलच्या बाहेर गोंधळ। 37 महिन्यांचा पगार थकवल्यामुळे स्कूल बस चालकांचा शाळेच्या बाहेर ठिय्या। शाळा पगार देण्यासाठी टाळाटाळ करते असाही बस चालकांचा आरोप आहे। पाणी टंचाई, गढूळ पाणी पुरवठा तसंच अनेक विविध नागरी समस्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। गिरगावमध्ये आंदोलन सुरू होण्याच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली। मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाच्या बाहेर ठाकरेंच्या युवा सेनेचं आंदोलन। सिनेट सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेना आक्रमक। वरळी शिवडी उन्नत मार्गाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतरच एल्फिस्टनचा पूल पाडावा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। एल्फिस्टन पुलाचं काम सध्या करू नये यासाठी आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये स्वाक्षरी मोहीम। एल्फिस्टन पूल सध्या पाडू नये या मागणीसाठी मनसेकडून सुद्धा आंदोलन। जोपर्यंत स्थानिकांच्या अडचणी दूर होत नाहीत तोपर्यंत पुलाचं पाडकाम न करण्याची मनसेची भूमिका। पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत कराच्या संदर्भात सुनावणी। रुग्णालयाच्या थकीत कराच्या संदर्भात 2 दिवसांमध्ये सुनावणी होणार। रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई अटळ, महानगरपालिकेचा इशारा। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या दाव्यांवरती दावे सुरूच आहेत। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, कासलेचा नवीन दावा। कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला होता। कराड मुंडेंची सगळी गुपित बाहेर काढणार होता, कासलेंचे दाव्यांवरती दावे। फेक एन्काउंटरबाबत रणजित कासलेच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी, संजय राऊतांची मागणी। पोलीस डायरीमध्ये नोंद असेल तर आधीच चौकशी का झाली नाही, राऊतांचा सवाल। ॲडव्होकेट आसिम सरोदेंची पुणे महानगरपालिकेला नोटीस। सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी 50 कोटींची पुणे महानगरपालिकेची तरतूद। पालिकेनं बेकायदेशीरपणे राबवलेल्या निविदा प्रक्रिया त्वरित थांबवण्यासाठी नोटीस। नोटिशीला 4 दिवसांमध्ये उत्तर देण्याची मागणी। सांगलीमध्ये संभाजी भिडेंना कुत्र्याने चावा घेतलाय। शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। ज्या परिसरामध्ये भिडेंवरती कुत्र्यानं हल्ला केला तिकडे महानगरपालिकेकडून कुत्रे पकडण्यासाठी मोहीम। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे पंच नितीश कबलिये यांचं 3 वर्षांसाठी निलंबन। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळमधील कुस्तीच्या नंतर झालेल्या वादामुळे निलंबन। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार यांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना फोन। तांत्रिक अडचणींवरती तात्काळ तोडगा काढण्याच्या पवारांच्या सूचना। अमरावती विमानतळाचं उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मुंबईहून पहिलं विमान हे अमरावतीमध्ये उतरेल। राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 करार होणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उद्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक आहे। पक्षाकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली या निरीक्षकांच्या कामाचा आढावा हा बैठकीमध्ये घेतला जाणार आहे।
काँग्रेसच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होती आहे. गुजरातमध्ये अधिवेशन झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामधल्या नेत्यांची बैठक आहे. गुजरातमध्ये बदल सुरू केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल करायला सुरुवात होणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडेच पालकमंत्रीपद राहावं म्हणूनच इतकं थांबलं असावं, गोगावलेंचं वक्तव्य. मालवणमधील नव्याने उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय. शिल्पकार राम सुतार हे हा शिवरायांचा पुतळा साकारतायत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामधील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीला प्रारंभ. कर्नाटकमधील सागवान लाकडापासून मंडपाची निर्मिती. गरुड मंडपासोबत नगारखान्याच्या दुरुस्तीचं सुद्धा काम सुरू झालंय. तुळजापूरमधील तुळजाभवानी मातेच्या चरणी एका वर्षामध्ये 65 ते 70 कोटींचं दान. यामध्ये 17 किलो सोनं तर 256 किलो चांदी. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्फत कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या नंतर मंदिर परिसराची स्वच्छता. मोहिमेमध्ये तब्बल 38 टन इतका कचरा गोळा झालाय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतली शासकीय विश्रामगृह इथे परळीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची भेट. बनावट बांगलादेशी जन्म प्रमाणपत्राच्या संदर्भात चर्चा सुद्धा करण्यात आली आहे. पूजा खेडकरच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 एप्रिलला सुनावणी. पूजाला देण्यात आलेलं अटकेपासूनचं संरक्षण 21 एप्रिलपर्यंत कायम. एनआयए कोठडीमध्ये तहव्वूर राणाला वाटते फाशीची भीती. राणा हा वकिलांकडून भारतीय कायद्यांच्या संदर्भात माहिती गोळा करतोय. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. कोर्टाच्या आदेशाने नियुक्त 2 वकिलांकडून राणाने या आरोपांची माहिती घेतली आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीची विक्री करण्याच्या हालचाली सुरू. बँकेला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावरती उपाययोजना. पैसे जमा करण्यासाठी बँकेच्या नवीन इमारतीच्या विक्रीचा प्रस्ताव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.